आर्मी व विविध संघटनांच्या वतीने नाशिक या रेल्वे स्टेशनवरती आम्ही आज रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरपीएफ फोर्स, जीआरपी फोर्स आणि पोलिसांच्या तिघी फोर्सने या ठिकाणी छावणीचं स्वरूप धारण करून या ठिकाणी आम्हाला रेल रोको आंदोलनापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही या ठिकाणी सरकारकडे काय मागत होतो, आम्ही या ठिकाणी सरकारकडे मागत होतो की आपलं उपवर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी रद्द झालं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांच्या कत्तली होत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झोपडपट्टी हटवल्या जातात नाशिक जिल्ह्यात, त्यांचं या ठिकाणी संपूर्णपणे जे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर राम घोटाळा, अयोध्या राम मंदिरामध्ये जो या ठिकाणी भगवान रामाच्या नावाने या ठिकाणी जो घोटाळा करण्यात येतो आहे, या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये सगळा जो प्रकार सुरू आहे, तर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे अयोध्या राम मंदिर घोटाळ्याची CBI चौकशी झाली पाहिजे यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी दादर चैत्यभूमीचं नामांतर झालं पाहिजे या मागणीसाठी राम नाम जपना पराया माल अपना अशा पद्धतीने हा जो घोटाळा कोट्यावधी रुपयांचा दानपेटीतून चोरी आहे, परंतु चंपतरायला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे, डॉक्टर अनिल मिश्राला आतापर्यंत अटक झालेली नाही आहे। म्हणून या सरकारने या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी, अन्यथा दादरला रेल रोको करू।